Good morning, students. This is Sushant Amate, your biology teacher from Rao Sahibanna Kiturkar Junior College, Gadinglas. Uh, the topic that is plant water relation. We have already started. Two lectures are already done. If you have any doubts regarding the two lectures or points that we have covered in the lecture, you can discuss with me on the WhatsApp by messages, or you can call me. Okay. So in this topic we have covered properties of water absorbing organ, then plant available to roots for absorption, then absorption of water by roots from soil. In this point we have covered imbibition, then diffusion, and third osmosis. And the three types of solution, that is hypertonic, hypotonic, and isotonic solution we have covered. Okay. So in this today's lecture we are going to cover the types of osmosis. Okay, there are two types of osmosis in which exoosmosis and endoosmosis is occurred. What is exo means exit. ओके, एक्झिट म्हणजे काय, बाहेर पडणे. आता याच्यामध्ये काय होतं, इट इज द मायग्रेशन ऑफ सॉल्वंट. ओके, काय एक्झॉस्मोसिस म्हणजे काय, मायग्रेशन ऑफ सॉल्वंट. व्हॉट इज सॉल्वंट? H2O. आता काय मायग्रेशन कुठं होतं, फ्रॉम द सेल आउटसाईड. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. ओके, तर सेलमधून बाहेरच्या साईडला ज्यावेळी पाणी पडतं, ओके, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे, म्हणजे ज्यावेळी सेल कशामध्ये ठेवलेली आहे, आपण हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलेली आहे. हायपरटोनिक, कोणती? हायपरटोनिक. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, सेलमधून पाणी बाहेरच्या साईडला, ह्यालाच आपण काय म्हणतो, एक्झो ऑस्मॉसिस. याच्यामध्ये पाहू शकताय, इथं बघू शकताय, फर्स्ट टाईप आहे बघा, एक्झो ऑस्मॉसिस, द फ्लॅसिडिटी ऑफ द सेल, इथे बघू शकताय. ओके, then second टाइप इज एंडोऑस्मॉसिस. इट इज अ मायग्रेशन ऑफ सॉल्वंट. आता काय झालेलं आहे, एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सेल आहे, कन्सिडर करू. ओके, इट इज द मायग्रेशन ऑफ सॉल्वंट इन टू द सेल. आता काय होणार आहे, जे काही पाणी बाहेरच्या साईडला आहे ते पाणी सेलच्या आत जाणार आहे, एंडो, इनसाईड. ओके, त्यामुळं सेलची साईज काय होणार आहे, वाढणार आहे. इट कॉजेस टर्गिडिटी ऑफ द सेल. टर्गिडिटी म्हणजे काय, सेलची साईज वाढते. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, एंडोऑस्मॉसिस. सॉल्वंट मूव्स फ्रॉम outside to inside the cell is known as endoosmosis. And what is exoosmosis? The movement of solvent or water from cell to the outside of the cell is known as exoosmosis. Okay, turgor pressure. ओके, टर्गर प्रेशर, वॉटर एंटरिंग इन द एनी सिस्टीम. कोणत्याही जर ह्याच्यामध्ये जर पाणी आत जात असेल, ओके, एनी सिस्टीम म्हणजे आपण इथं सेल कन्सिडर करू शकतो, किंवा आपली पाण्याची टाकी आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. क्रिएट्स प्रेशर इन अ सिस्टीम कॉल्ड टर्गर प्रेशर. आता इथं बघू शकताय, ज्यावेळी पाणी सेलच्या आत येत आहे त्यावेळी काय करतं ते, आता पाणी कुठं साठणार आहे, ह्या व्हॅक्युअलमध्ये साठणार आहे, प्लांट सेलमध्ये. त्यामुळं जसं पाणी जास्त आत येईल तसं व्हॅक्युलची साईज वाढत जाते. ओके, आणि ते काय करतं, प्रेशर क्रिएट करतं. म्हणजे कशावरती, सेल मेम्ब्रेनवरती किंवा सेल वॉलवरती प्रेशर क्रिएट करतं. यालाच आपण काय म्हणतो, टर्गर प्रेशर. ओके, टर्गर प्रेशर डेव्हलप्ड इन सिस्टीम ड्यू टू ऑस्मॉटिक एंट्री ऑफ वॉटर. कशामुळे होतं हे, ऑस्मॉटिक एंट्री. ऑस्मॉटिक एंट्री म्हणजे काय, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. द सेल बिकम टर्गिड. ज्यावेळी पाणी आत येत असतं सेलच्या, त्यावेळी काय होतं, सेल टर्गिड म्हणजे सेल फुगते. दॅट इज इन्क्रीजेस साईज काय होते, त्याची इन्क्रीज होते. टर्गिडिटी इन्क्रीजेस द टर्गर प्रेशर. टर्गिडिटीमुळे काय होतं, टर्गर प्रेशर आणखीन वाढतो.
इफ टर्गर प्रेशर डिक्रीजेस टर्गिडिटी ऑल्सो डिक्रीज. ज्यावेळी टर्गर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे पाणी आत यायचं कमी होणार आहे, टर्गिडिटीसुद्धा काय होते, कमी कमी होत जाते. सेल वॉल ऑपोजिटली अप्लाय प्रेशर नोन ॲज वॉल प्रेशर ऑर WP. ओके, त्यावेळी काय होतं, जी काही सेलची वॉल आहे, ओके, तीसुद्धा अपोजिट डिरेक्शननं काय करायला चालू करते, एक प्रेशर द्यायला सुरुवात करते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, वॉल प्रेशर. म्हणजे ज्यावेळी पाणी सेल वॉलवरती प्रेशर देतं त्याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो, आणि त्याच्या अपोजिट जी काय सेलची सेल वॉल आहे तीसुद्धा काय करते, अपोजिट आणि तेवढ्याच फोर्सने प्रेशर देते, त्यालाच आपण काय म्हणतो, वॉल प्रेशर. ओके, इथे दिलेलं आहे बघा, वॉल प्रेशर और WP. इन टर्गिड सेल TP इज इक्वल टू WP. म्हणजे टर्गिड झालेल्या सेलमध्ये टर्गर प्रेशर हा वॉल प्रेशर एवढाच काय असतो, इक्वल अँड अपोजिट असतो. म्हणजे जेवढ्या फोर्सने टर्गर प्रेशर अप्लाय होत आहे तेवढ्याच फोर्सने काय होतं, वॉल प्रेशर अप्लाय होत असतं. ओके, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकताय की ही टर्गर प्रेशर दाखवणारी एक इमेज आहे. ओके, इन अ श्रिंक्ड सेल. आता श्रिंक्ड सेल म्हणजे काय, जसं जे काय आतलं प्रोटोप्लास्ट आहे सेलच्या आतलं, ओके, म्हणजे हे पूर्ण आतलं, हे पूर्ण प्रोटोप्लास्ट काय झालेलं आहे, श्रिंक झालेलं आहे, आखडलेलं आहे. ओके, आकसलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, श्रिंक्ड सेल. दॅट इज प्लाझ्मोलाइज्ड सेल ड्यू टू एक्झॉस्मॉसिस. एक्झॉस्मॉसिस झाल्यामुळं सेलमधलं सगळं पाणी काय झालेलं आहे, बाहेर पडलेलं आहे. TP इज निगेटिव्ह. आता इथं काय होतं, टर्गर प्रेशर निगेटिव्ह आहे. आता सेलच्या आत पाणी येत नाही तर सेलच्या बाहेर पाणी जात आहे, त्यामुळं टर्गर प्रेशर इथं अप्लाय होत नाही आणि तो कसा असतो, निगेटिव्ह असतो. नो टर्गर प्रेशर, दॅट्स वाय निगेटिव्ह. कोणताही टर्गर प्रेशर नाही, त्यामुळे इथं काय, टर्गर प्रेशर निगेटिव्ह आहे. आता ऑस्मॉटिक प्रेशर. आता ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, मॅक्झिमम प्रेशर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज नोन एज ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, सेलच्या आत पाणी येत आहे, ते पाण्यातला रोखण्यासाठी जो काही फोर्स, जो काही प्रेशर अप्लाय करावा लागतो, ओके, त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणतात. ओके, इट इज अ प्रेशर ऑफ मॉलिक्यूल वेअर मॉलिक्यूल मूव फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. हा असा प्रेशर आहे ज्यावेळी मॉलिक्यूलवरती अप्लाय होतो, ज्यावेळी मॉलिक्यूल हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जात आहे. देअर फोर DPD इज इक्वल टू OP मायनस TP. ओके, आता इथं एक सोल्युशन दिलं आहे. म्हणजे काय, DPD म्हणजे काय, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. ओके, डेफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करणार, ऑस्मॉटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, वॉल प्रेशर म्हणतो. टर्गर प्रेशरला वॉल प्रेशर का म्हणतात, तर TP इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. टर्गर प्रेशर जेवढं असतं तेवढंच वॉल प्रेशर असतं, म्हणून TP और WP हे दोन्ही आपण काय करू शकतो, वापरू शकतो. ओके, त्यामुळे DPD इज इक्वल टू OP मायनस WP असं सुद्धा काय होतं, अप्लाय होऊ शकतं. आता इन फ्लॅसिड सेल म्हणजे काय झालेलं आहे, एक्झॉस्मॉसिस झालेलं आहे आणि सेलमधून पाणी बाहेर आलेलं आहे. ओके, देअर इज नो टर्गर प्रेशर. आता इथं काय असणार आहे, टर्गर प्रेशर काय असणार आहे, काहीच अप्लाय होत नाही, इथं निगेटिव्ह आहे, किंवा आपण म्हणू शकतो 0 आहे. ओके, त्यामुळे DPD इज इक्वल टू OP ऑस्मॉटिक प्रेशर मायनस 0. ओके, तर टर्गर प्रेशर कसं आहे, 0 आहे, त्यामुळे DPD इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. आता इथं काय म्हणू शकतो, DPD म्हणजे काय, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. कसा आहे, ऑस्मॉटिक प्रेशर इतकाच असतो. ओके, इन अ टर्जिड सेल म्हणजे जी काही सेल फुगलेली आहे, DPD इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर मायनस TP. आता टर्जिड सेलमध्ये जे काही ऑस्मॉटिक प्रेशर आहे ते टर्गर प्रेशर एवढंच असतं. ओके, म्हणजे जेवढं पाणी आत येत आहे ऑस्मॉटिक प्रेशरने, तेवढाच टर्गर प्रेशर काय होत आहे, सेलवरती अप्लाय होत आहे. आणि OP इज इक्वल टू TP असल्यामुळं काय झालेलं आहे, TP मायनस TP काय येणार आहे, 0 येतं, त्यामुळे DPD इज इक्वल टू 0 असे सोल्युशन आहे. ओके, आता फॅसिलिटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेड म्हणजे काय, द पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ सोल्यूट्स वेन मेडिएटेड बाय कॅरियर इज कॉल्ड ॲज फॅसिलिटेटेड डिफ्युजन.
आता इथं काय होतं, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. पॅसिव्ह म्हणजे काय, इथं कोणत्याही एनर्जीची गरज नाही आहे. अशा ठिकाणी जे काही ॲब्झॉर्प्शन होतं किंवा असं जे काही ॲब्झॉर्प्शन होतं सेलमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. स्मॉल मॉलिक्युल्स कॅन इझिली डिफ्यूज थ्रू लिपोप्रोटीन सेल. आपल्याला माहीत आहे की जे काही छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, जे इथे आपण पाहू शकता, ही सेल मेम्ब्रेन आहे. ओके, जे काही छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, कुठे आहेत, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे सेलच्या बाहेर आहेत. ते इझिली सेल मेम्ब्रेनच्या म्हणजे लिपोप्रोटीन्स जे काय आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर जी काय आहे, त्याच्यातून ते इझिली मूव्ह इन अँड मूव्ह आउट करू शकतात. ओके, परंतु बट लार्ज मॉलिक्युल्स कॅनॉट सो मेम्ब्रेन प्रोटीन प्रोव्हाइड साईट फॉर फॅसिलिटेड डिफ्युजन. आता त्यामुळं जे काही लार्ज मॉलिक्युल आहेत त्यांच्यासाठी मेम्ब्रेन प्रोटीन काय करत नाहीत, लिपोप्रोटीन काय करत नाहीत, पॅसेज, जागा देत नाहीत जायला. त्यावेळी मेम्ब्रेन प्रोटीन आहेत जे काय आहेत, मेम्ब्रेन प्रोटीन म्हणजे कुठले, इथे पाहू शकताय, यांना आपण काय म्हणतो, मेम्ब्रेन प्रोटीन म्हणतो. ओके, हे काय करतात, दे प्रोव्हाइड साईट फॉर फॅसिलिटेड डिफ्युजन. दिस प्रोटीन्स आर कॉल्ड ॲक्वापोरेन्स. ओके, यांना आपण काय म्हणतो, ॲक्वापोरेन्स. कारण की विथ दी हेल्प ऑफ ॲक्वा म्हणजे काय, वॉटर, आणि पोरेन्स म्हणजे काय, पोर्स. ओके, द आयन फेल हेल्प टू मूव्ह अक्रॉस मेम्ब्रेन विदाउट द लॉस ऑफ एनर्जी. आता इथं काय होतं, आयन्स काय होतात, फेल्स होतात. का करते, आयन्स काय करू शकत, चार्जड पार्टिकल्स काय करू शकत नाहीत, सेलच्या आत येऊ शकत नाहीत. त्यामुळं पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ह्या ॲक्वापोरेन्सच्या थ्रू आयन्समध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, देअर मस्ट बी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट प्रेझेंट फॉर द मॉलिक्यूल टू बी डिपॉझिटेड थ्रू फॅसिलिटेड डिफ्युजन. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे काय, व्हॉट इज अ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणजे, ग्रॅडियंट म्हणजे काय, डिफरन्स ज्याला आपण म्हणतो. आता इथं डिफरन्स काय आहे, तुम्ही इथं पाहू शकता. डिफरन्स काय आहे, तर बाहेरच्या साईडला जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा आयन्स आहेत त्यांची संख्या जास्त आहे, आणि आतल्या सायटोप्लाझमिक साईडला आयन्सची संख्या कमी आहे. त्याला कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट म्हणतात. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन अँड लो कॉन्सन्ट्रेशन. जे काय डिफ्युजन होतं ते हायरकडून नेहमी लोअर कॉन्सन्ट्रेशनकडेच होतं, विथ दी हेल्प ऑफ फॅसिलिटेड डिफ्युजन ऑर कॅरियर प्रोटीन्स. इथे एक चांगली डायग्रॅम दिलेला आहे बघा, फनी डायग्रॅम. ओके, इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, स्मॉल मॉलिक्युल्स इझिली पास आउट करू शकतात. हे काय, हे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. ओके, पण लार्ज मॉलिक्युल्सना ह्या कॅरियर प्रोटीनचीच गरज असते. ओके, आता वॉटर पोटेन्शियल, त्यालाच आपण दुसरं नाव म्हणतो म्हणजे केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर. म्हणजे काय म्हटलेलं आहे, केमिकल पोटेन्शियल ऑफ वॉटर, ॲबिलिटी ऑफ H2O मॉलिक्युल टू डू वर्क. वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय, जे काही पाण्यामधले H2O मॉलिक्युल त्यांची काम करण्याची काय ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, वॉटर पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे क्षमता. ओके, डिनोटेड बाय साय लेटर. ओके, कशाने ते डिनोट करतात, साय लेटर. मॉलिक्युल कॅन फ्रीली मूव्ह इन एनी डिरेक्शन. वॉटर मॉलिक्युल हॅव मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ओके, नॉर्मली ज्यावेळी आपण एक बिकर घेतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी पाणी असतं, आता त्याच्यामध्ये प्युअर वॉटर आपण घेतलेलं आहे, प्युअर वॉटरमध्ये त्याचे कुठलेही सोल्ड्स त्याच्यामध्ये डिझॉल्व नाही. त्यावेळी त्या पाण्यामध्ये असणाऱ्या वॉटर मॉलिक्युलची जी काही एनर्जी आहे ती मॅक्झिमम असते. ते फ्रीली इकडे तिकडे कुठल्याही डिरेक्शनमध्ये काय करू शकतात, फिरू शकतात, मूव्ह होऊ शकतात. ओके, यालाच आपण काय म्हणतो, वॉटर पोटेन्शियल. तर वॉटर पोटेन्शियल is maximum at when we add solutes in the water. The kinetic energy of water is decreases. ज्यावेळी आपण काय करतो, त्याच्यामध्ये सोल्युट्स डिझॉल्व करतो. आता इथं वॉटर घेतलेलं आहे. ओके, नॉर्मली H2O आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू, सोल्यूट डिझॉल्व करू. कोणते सोल्यूट आहेत, NaCl, साल्ट आपण काय केलं, डिझॉल्व केलं. ओके, त्यामुळे काय होतं, जी काय वॉटरची वॉटर पोटेन्शियलिटी आहे ती डिक्रीज होते. कशी, तर Na बरोबर H2O मॉलिक्युल हे काय होतात, कंबाईन व्हायला सुरुवात होतात. काय होतात, कंबाईन व्हायला सुरुवात होतात. Cl H2O असे H2O. त्यामुळे काय होतं, जी काही मुवमेंट आहे H2O मॉलिक्युलची ती काय होते, डिक्रीज होते.
त्याचबरोबर वॉटरची पोटेन्शियलसुद्धा काय होते, डिक्रीज होते. ओके, DPD इज नाऊ टर्म ॲज वॉटर पोटेन्शियल. आता आपण DPDला काय म्हणतो, वॉटर पोटेन्शियल. DPD म्हणजे काय, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. OP इज नाऊ टर्म ॲज ऑस्मॉटिक पोटेन्शियल. ज्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो त्याला आपण ऑस्मॉटिक आता ऑस्मॉटिक प्रेशर ज्याला आपण म्हणतो त्याला आपण आता ऑस्मॉटिक पोटेन्शियल म्हणतो. टर्गर प्रेशर इज नाऊ टर्म्ड ॲज प्रेशर पोटेन्शियल. इट हॅज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. टर्गर प्रेशर ही नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. म्हणजे ज्यावेळी सेलच्या आत काय होत आहे, पाणी येत आहे. वॉटर फ्लोज फ्रॉम लेस निगेटिव्ह पोटेन्शियल टू मोर निगेटिव्ह पोटेन्शियल. ओके, नेहमी पाणी कसं फ्लो होतं, लेस निगेटिव्ह पोटेन्शियलकडून मोर निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्हची व्हॅल्यू किती आहे याच्यानुसार त्याचा पाण्याचा फ्लो काय असतो, ठरत असतो. डिफरन्स बिटवीन वॉटर पोटेन्शियल ऑफ द ॲडिशन सेल डिसाइड द मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू प्लाझ्मोडेस्माटा अक्रॉस द सेल. ओके, आता वॉटर पोटेन्शियल कसं आहे, म्हणजे एक मिनिट, दोन सेल जर साईड बाय साईड आहेत, या दोन सेलची वॉटर पोटेन्शियल किती आहे याच्यानुसार ठरत असते की ते वॉटर कसं मूव्ह होणार आहे. फॉर एक्झाम्पल, ही एक सेल आहे, कन्सिडर करू A, ही B आहे. आता या A मध्ये वॉटर आहे. ओके, फॉर एक्झाम्पल वॉटर बाहेर आहे, इथं ह्याच्या आत गेलं, ह्या A सेलच्या आतमध्ये वॉटर गेलं. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामधले जे काही सोल्यूट्स आहेत ते सोल्यूट डिझॉल्व झाल्यामुळं या वॉटरची काय झाली, पोटेन्शियलिटी डिक्रीज झाली. आता बीमध्ये थोडंसं वॉटर आहे, त्याची पोटेन्शियलिटी जास्त आहे. ओके, त्यावेळी आता काय होणार आहे, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, काय झालेलं आहे, आपण दोन सेल कन्सिडर करू, A आणि B. ओके, ज्यावेळी वॉटरच्या आत येतं, ओके, त्यावेळी ह्याच्यामधले जे काही सोल्यूट्स आहेत त्याच्यामध्ये पाणी डिझॉल्व होतं आणि याची पोटेन्शियलिटी काय होते, वाढते. ओके, आता याची पोटेन्शियलिटी कमी आहे, त्यामुळे वॉटर काय मूव्ह होणार, हायर पोटेन्शियल एनर्जी टू द लोअर वॉटर पोटेन्शियल. ॲडजस्टंट सेल जे काही जवळजवळचे सेल आहेत त्यामुळे वॉटर असं मूव्ह होत पुढे पुढे सरकत जातं. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर ॲब्झॉर्प्शन. आता वॉटर ॲब्झॉर्ब करते वेळी प्लांटमध्ये कुठले फॅक्टर्स काय करतात, रिस्पॉन्सिबल किंवा अफेक्ट करतात. प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर इज एसेन्शियल. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय, जे काही दगडांच्या छोट्या छोट्या पोवर्समध्ये वॉटर अवेलेबल आहे ते अवेलेबल पाहिजे, इसेन्शियल ते पाहिजे. रेट ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन इज मॅक्झिमम ॲट सॉईल टेम्परेचर बिटवीन 20 to 30 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरलाच वॉटर ॲब्झॉर्प्शनचा रेट काय असतो, मॅक्झिमम असतो. ह्याच्यापेक्षा कमी जरी वॉटर झालं, म्हणजे टेम्परेचर कमी झालं तर ॲब्झॉर्प्शन कमी होतं, किंवा टेम्परेचर वाढलं तरी काय होणार आहे, ॲब्झॉर्प्शनवरती त्याचा इफेक्ट होतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युट्स इन सॉईल वॉटर रिड्युसेस द रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल, जर जास्त क्षारपड जमीन असेल तर प्लांट्सना थोडंसं जड जातं वॉटर काय करायला, ॲब्झॉर्ब करायला, कारण का सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि प्लांटमधल्या सेलमधले जे काही सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जर काय असेल, कमी असेल, तर सेलमधून बाहेरच्या साईडला पाणी येणार आहे, मधून पाणी जाणार नाही सेलच्या आत, तर बाहेर येणार आहे सेलच्या. त्यामुळे काय होणार आहे, आपोआप काय होतात, प्लांट्स मरायला सुरुवात होतं. ओके, द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर पुअरली irrigated shows the poor absorption of rate, increased transpiration. ओके, त्याच्यामुळे काय होतं, जे काही एरेटेड सॉईल आहे किंवा इरिगेटेड सॉईल आहे ते जर कमी असेल तर ट्रान्सपिरेशन जास्त होतं. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया. त्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामध्ये विल्टिंग दिसतं, म्हणजे प्लांट मरतं. ॲक्युलेट द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन वॉटर इन द इरिगेटेड सॉईल. ट्रान्सपिरेशन रेट जर वाढवला तर अशामध्ये ॲब्सॉर्प्शनसुद्धा जास्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, आता याच्यामध्ये डिफरन्स दाखवलेला आहे बघा. डिफ्युजन म्हणजे कसं आहे, तर स्मॉल मॉलिक्युल्सची मुवमेंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, लार्जर मॉलिक्युलची
मुवमेंट फ्रॉम हायर टू लोअर, आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय, वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके. In this next point is plasmolysis. What is plasmolysis? We already studied. Exoosmosis in a living cell when placed in hypertonic solution is called as plasmolysis. ज्यावेळी आपण सेल एका हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवतो. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे कोणती सेल, सॉरी एक मिनिट, हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे कोणती, इथं दिलेलं आहे बघा. ओके. ओके. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, सेलच्या बाहेर, ओके, काय आहे, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे. ओके. आणि सेलच्या आत सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, वॉटर जास्त आहे, सोल्यूट कमी आहेत. आणि बाहेरच्या साईडला काय आहे, सोल्यूट जास्त आहेत, वॉटर कमी आहे. त्यावेळी काय होणार आहे, सेलच्या आतून पाणी बाहेर येणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मोलिसिस म्हणतो. ओके. In a plasmolized cell, a gap is developed between cell wall and the protoplast. आता याच्यामध्ये काय होतं, सेल वॉल आणि प्रोटोप्लास्टमध्ये जो काही गॅप डेव्हलप होतो, हा जो गॅप दिसतो इथं, ओके, इज फिल्ड अप बाय द आउटर सोल्युशन. त्याच्यामुळे काय होतं, ते आउटर सोल्युशनने काय होतं, पूर्ण गॅप करला काय होतो, भरला जातो. इन अ प्लाझ्मोलाइड सेल टीपी इज ऑलवेज झिरो. टर्गर प्रेशर काय असणार आहे, झिरो असणार आहे, कारण की सेलमधून पाणी बाहेर येत आहे. वेन सच सेल इज प्लेस्ड इन अ हायपोटोनिक सोल्युशन. ज्यावेळी ही सेल परत आपण हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक म्हणजे काय, ज्या पाण्यामध्ये ती सेल आपण ठेवलेली आहे त्या पाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि सोल्यूट कमी आहे, आणि सेलच्या आत सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे आणि पाणी कमी आहे, त्यावेळी काय होणार आहे, डिप्लाझ्मोलिसिस. म्हणजे आता सेलच्या आत पाणीचे मुवमेंट होणार आहे. ओके. इन अ फुल्ली टर्गेड सेल टर्गर प्रेशर इज ऑलवेज ऑस्मोटिक प्रेशर. टर्गर प्रेशर हा नेहमी ऑस्मोटिक प्रेशर इतका असतो, हेन्स DPD ऑलवेज झिरो. ओके. टर्गर प्रेशरमध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिसिट आपल्याला बघायला मिळत नाही, आणि तो नेहमी कसा असतो, झिरो असतो. ओके. Path of water across the root, that is from epilemma up to the xylem in the stellar region. ओके. हा लास्ट पॉईंट आहे आपला. वॉटर ॲब्झॉर्प्शन रूट हेअर सेल थ्रू इम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. ओके. जे काही वॉटर ॲब्झॉर्प्शन होणार आहे ते ह्या 3 महत्त्वाच्या स्टेपनुसारच होणार आहे. पहिल्यांदा इम्बायबिशन, त्यानंतर डिफ्युजन आणि त्यानंतर ऑस्मॉसिस. अँड कॉन्सिक्वेंटली सेल बिकम टर्गिड. जी काही पहिली रूट हेअरची सेल आहे ती काय होते, टर्गिड म्हणजे फुगते. इट्स टर्गर प्रेशर इन्क्रीजेस बट इट्स DPD व्हॅल्यू डिक्रीजेस. ओके. त्यामुळे त्याची टर्गर प्रेशर काय होते, वाढते, आणि डिफ्युजन प्रेशर डेफिसिट व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. त्याच्यामध्ये काय होतं, पाणी येतं, त्यामुळे DPD व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. इमिजिएटली ॲडजस्टंट कोर्टिकल सेल इनर टू इट हॅज मोर DPD. पण त्याच्या साईडची जी काही सेल आहे त्याची DPD व्हॅल्यू जास्त असल्यामुळं आता पाणी जे काय मूव्ह होतं ते हायर DPD टू काय होतं, सॉरी, लोअर DPD टू काय होतं, हायर DPDकडे मूव्ह होतं. बिकॉज ऑफ इट्स ऑस्मोटिक प्रेशर इज मोर, देअर फॉर कोर्टिकल सेल विल सक वॉटर फ्रॉम द टर्गर प्रेशर. आता DPDला दुसरं नाव होतं, काय होतं आपण माहिती आहे आपल्याला, सक्शन प्रेशर ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे काय होतं, जी काही ॲडजस्टंट सेल आहे ती काय करते, वॉटर ॲब्झॉर्ब करते किंवा शोषण घेते. इट देन बिकम टर्गिड. ती दुसरी सेल टर्गिड होते, आणि अशा प्रकारे अप टू द झायलेम काय होतं, हे प्रोसेस चालू राहते. एक सेल टर्गिड होते, दुसरी काय होते, ती पाणी शोषून घेते, ती टर्गिड होते, तोपर्यंत ती फ्लॅसिड होते. अशा प्रकारे ही प्रोसेस टिल द झायलेम चालू राहते. पाथवे ऑफ वॉटर अक्रॉस द रूट इसेन्शियली ऑकर्स इन 2 वेज. 2 पद्धतीनं सेलच्या आतमध्ये पाणी आल्यानंतर ते झायलेमपर्यंत पोचवलं जातं. ते 2 पद्धतीने किंवा 2 मार्गाने जातं. एक म्हणजे अपोप्लास्ट आणि दुसरं म्हणजे सिम्प्लास्ट. व्हॉट इज अपोप्लास्ट? वेन सम अमाऊंट ऑफ वॉटर पासेस अक्रॉस द रूट थ्रू द सेल वॉल अँड द इंटरसेल्युलर स्पेस ऑफ द कॉर्टिकल सेल ऑफ रूट इज कॉल्ड ॲज अपोप्लास्ट पाथवे. आता अपोप्लास्ट म्हणजे काय म्हणता येईल आपलं,
जे काय इंटरसेल्युलर स्पेस आहे, ओके, इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे काय, दोन सेलच्या मध्ये जी काही जागा आहे त्या जागेमधून ज्यावेळी पाणी पास होतं त्याला आपण काय म्हणतो, अपोप्लास्ट पाथवे. वॉटर पासेस अक्रॉस द लिव्हिंग, इथे एसेल झाली सेल, टू द अदर लिव्हिंग सेल थ्रू द प्लाझ्मोडेस्मेटा कॉल्ड ॲज सिम्प्लास्ट पाथवे. ओके, सिम्प्लास्ट म्हणजे काय, जे काय दोन सेल एकामेकाला कनेक्टेड आहेत, ओके, त्या पाथला म्हणतात प्लाझ्मोडेस्मॅटा. जे काय म्हटलं ना, हे प्लाझ्मोडेस्मॅटा, हे प्लाझ्मोडेस्मॅटा आहे. आणि त्याच्यामधून ज्यावेळी पाणी मूव्ह होतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, सिम्प्लास्ट पाथवे. इट इज ऑल्सो कॉल्ड ट्रान्स मेम्ब्रेन, म्हणजे मेम्ब्रेनच्या थ्रू वॉटर पास होतं म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सिम्प्लास्ट पाथवे. ओके, आता याच्यामध्ये बघू शकताय, पहिल्यांदा इपिडर्मिस आहे, त्यानंतर कोर्टेक्स रिजन, त्यानंतर एंडोडर्मिस आणि त्यानंतर स्टील. ओके, पण पाणी ज्यावेळी अपोप्लासकडून येऊ दे किंवा सिम्प्लास थ्रूकडून येऊ दे, ते आल्यानंतर ज्यावेळी एंडोडर्मिस रिजनमध्ये हा जो काही कॅस्पेरियन स्ट्रीप नावाचा पार्ट आहे, किंवा ह्याला दुसरं नाव आहे सुबेरियन स्ट्रीप, इट इज हायली लिग्निफाईड, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय असतं, लिग्निन असतं. त्यामुळं जे काही स्टेलार रिजन आहे, स्टेलार रिजन म्हणजे ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम आहेत, त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पाणी न जाता ह्या अपोप्लासमधून आलेलं पाणी नंतर कशामध्ये मूव्ह होतं, सेलमध्येच मूव्ह होतं, म्हणजे सिम्प्लास थ्रू जातं आणि काय होणार आहे, ते सेल थ्रू त्या झायलेमपर्यंत पोचतं आणि झायलेममधून काय होतं, प्लांटच्या प्रत्येक पार्टपर्यंत ते पाणी काय होतं, पोचतं. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला तर या पॉईंट्समध्ये काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. यू कॅन आस्क मी एनी टाईम the doubts regarding the lecture or points which we have covered today. Thank you so much. Stay home, stay safe.